एका लग्नाची दुसरी गोष्ट। काय मग कसा झाला प्रवास? काही फार त्रास बीस नाही झाला? त्रास नाही, मस्त झाला प्रवास। नाही तसा काही त्रास नाही झाला, म्हणजे वाईट नाही झाला प्रवास, महत्वाचं म्हणजे। आणि काम झालं, असाइनमेंट मिळाली, चला आले फ्रेश होऊन। बरं आम्ही तिघ जण कॉफी घेणार आहोत, तू घेणार आहेस का? हो। आणि आम्ही तिघ काय पापा, आपण तिघ? नाही 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 नाही, आपण चौघ, तू आणि आम्ही तिघ। म्हणजे नाही, मी, बेबी आणि मनू। मनू? काही शेजारी पाजारी नवीन कोणी लहान मूल वगैरे आलंय का काय राहायला? नाही 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 पप्पा, त्या मनूच्या आई वडिलांना विचारून घ्या कॉफी वगैरे देतात का नाही त्याला। नाही मागच्या वेळेस आठवत आहे ना, तो गुड्डू आपल्या शेजारी राहायचा तो, सतत आपल्याकडे। तुम्ही कौतुकाने मटार पाठीस घेऊन गेलात त्याच्यासाठी, तर त्याची आई काय म्हणाली, याला मटाराची ॲलर्जी। मटाराची ॲलर्जी असते का कोणाला? उठ। अरे बापरे, दोन्ही काका एकत्र म्हणजे नक्की गडबड आहे। काय आहे? काय व्यायाम व्यायाम बंद? आज गेलो नाही। अरे आम्ही तुला हे विचारायला आलोय की बॅचलर्स पार्टी मध्ये काय करायचं? मला काय माहित, आता आम्हाला सांग, आमच्याकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत? म्हणजे बॅचलर, अरे ए बॅचलर्स पार्टी मध्ये तुला काय काय हवंय? मला मनशांती हवी आहे बॅचलर्स पार्टी नंतर। त्यामुळे तुम्ही दोघे पार्टीमध्ये असं काही करू नका ज्याच्यामुळे राडे होतील आणि तुमचं आणि तुमच्यामुळे पर्यायाने माझं माकड होईल घरच्यांसमोर। हे माऊली, हो अरे हे मध्य प्रदेशातील साडीचा प्रकार 5 अक्षरी का पासून काय असू शकतं रे? मध्य प्रदेशातील प्रकार कांजीवरम। अरे वा माऊली, ग्रेट। कांजीवरम। काय आपलं वेगळं आहे ना, तू कधीपासून डबे वगैरे घेऊन यायला लागलीस? एक मिनिट, ही आत्याची आयडिया होती म्हणून घेऊन आले, आणि फार काही असं करून आणलेलं नाही। आम्ही कधीपासून वाट बघतोय, काय आणलंच खायला? अहो काका, काही विशेष काही नाही, म्हणजे नेहमीच, कारण मला फार काही येत नाही। पण आहे काय त्यात? सँडविचेस? अहो नाही, अंडा भुर्जी आहे। काळेंच्या काळेवाडीत तू अंडा भुर्जी घेऊन आलेस? हो काका, कारण मला तेवढंच येतं हो करता। नाही नाही नाही, माझं ऐक, मला तुला हे सांगायचंच होतं की तू ग्रेट आहेस। आम्हाला खूप आवडते भुर्जी, मला भयंकर आवडते। अरे आवडते मलाही, पण ये दादा आली आहे का ग? तिला आत बोलव। अरे या 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 या, आवाज ऐकला तुमचा म्हणून बोलवलं। सासरचे वेध लागलेले दिसतायत, म्हणजे वरचे वर यायला लागली तिथे म्हणून म्हटलं। नाही आजी, खरं तर मी इकडे अगं लाजायचं काय त्यात? आमच्या शामरावला भेटायला आलीस ना, आम्हाला माहित आहे। आम्ही सुद्धा संसार केले, चांगले 50 वर्ष संसार केला मी, आम्हाला काही माहित नाही काय शामराव? हो 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 आजी, मलाच भेटायला आली ती इकडे। अंड्याची भुर्जी, राधानी बेस्ट काम केलेलं आहे। चल खाऊया। हा नको, वल्ली आहे किचन मध्ये। इथे कुठे खातोय? माईचे जासूस फिरतात सगळीकडे। अरे मग कुठे खायचं? वर गच्चीवर जाऊया ना। कारण माई आजीला नॉनव्हेज चालत नाही, त्यामुळे आमच्याकडे कोण नॉनव्हेज खात नाही। घनश्याम, तू मला हे आधी सांगायला हवं होतंस। अगं तू मला आधी विचारायला हवं होतंस। पण मला कसं कळणार? तू मारे चिकनची वगैरे उदाहरणं देऊन बोलायचास। आम्ही खातो ना तसं खायचं, खोटं बोलून। मला ते नाही जमणार। हे बघ, मी नॉनव्हेज खाते म्हणजे चुकीचं काही करत नाही, मला ते जमणार नाही आणि मला ते आवडणार पण नाही, आणि नॉनव्हेज शिवाय मला चालणार नाही। आमच्याकडे नॉनव्हेज चालत नाही, तुला नॉनव्हेज शिवाय चालत नाही, आणि या बाबतीत तू खोटं बोलणार नाहीस। मग काय मोडूया लग्न? काय करणार आहेस तू? बघते, माझ्या पद्धतीने करते हँडल। आता कन्फर्म मोडते लग्न। एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।